संग्रामपूर तालुक्यातील सुरू असलेले अवैध धंदे व अवैध दारू बंद करण्याचे आदेश विशेष पोलीस महानिरीक्षक नाईक तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी दिलेले असताना आजवर त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी न करता राजरोसपणे हे अवैध धंदे सुरू असताना दिसत आहेत। या संदर्भात 16 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटन कार्यकर्ते यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे। संग्रामपूर तालुक्यामध्ये पोलीस स्टेशन तामगाव यांच्या आर्थिक देवाणघेवाणमधून राजरोसपणे अवैध धंदे सुरू असून अवैध दारूचा महापूर आलेला आहे। या अनुषंगाने अनेक ग्रामपंचायतमधून महिला वर्गाची लेखी तक्रारी सुद्धा संबंधित पोलीस प्रशासनाला वारंवार होत आहे। अवैध धंद्यांमुळे संग्रामपूर तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे। असंख्य संसार उघड्यावर पडले आहेत। अशा आशयाचे निवेदन राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटन यांच्या वतीने तामगाव पोलिसांना देण्यात आले आहे। या संदर्भात पोलीस प्रशासनाने तत्काळ कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर। मागील आझाद हिंद संघटना मध्ये काम करत असताना पूर्ण जिल्ह्याचे अवैध धंद्याबद्दल तक्रार दिले, उपोषण केले, आंदोलन केले, पण तरी एवढे आंदोलन फरक पडलेला नाही। मी उपोषणावर असताना मला DSP साहेब गवळी यांना एक पत्र दिलता की अवैध धंदा आहे आणि याचे होणार नाही, पण कुठे थांबून दे राहिले। याच्यासाठी आम्ही पुन्हा आणखीन एक निवेदन दिली। अल्पसंख्याक पिछड़ा वर्ग नई दिल्ली याच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हे पदावर असताना तरी माझा शासनाले सर्व पोलीस प्रशासनाले हे विनंती आहे की आम्हाला उपोषणावर बसायची वेळ येऊ देऊ नका आणि जेवढे अवैध धंदे आहे ते तत्काळ बंद करा।